राष्ट्रवादी नेमकी कुणाची, घड्याळ हे निवडणूक चिन्ह कुणाचं, यावर केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे। आज सुद्धा याच प्रकरणातली सुनावणी झाली आणि यावेळी शरद पवार गटाकडून वकील देवदत्त कामत आणि अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद केला आणि अजित पवार गटावर गंभीर आक्षेप घेत कशा पद्धतीने पक्षामध्ये अध्यक्षाची निवड झाली होती आणि आता कशा पद्धतीने फूट पडली यावर भाष्य करण्यात आले। देवदत्त कामत यांनी युक्तिवाद करताना म्हटलंय की अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातली सर्व सत्ता हवी आहे म्हणून त्यांनी प्रफुल्ल पटेल यांच्याशी संपर्क साधला। मात्र दिल्लीत पार पडलेल्या 8व्या अधिवेशनात शरद पवार यांचे अध्यक्ष म्हणून निवड करताना प्रस्तावक म्हणून खुद्द प्रफुल्ल पटेल होते। आता मात्र शरद पवार यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीला ते बेकायदेशीर संबोधत आहे। ही सर्व प्रक्रिया निवडणूक अधिकारी पितांबर मास्टर यांनी पार पाडली होती। पितांबर मास्टर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवडणूक कार्यक्रम समितीचे प्रमुख होते आणि 11 सप्टेंबरला शरद पवार यांची पक्षाध्यक्ष म्हणून राष्ट्रीय अधिवेशनात पितांबर मास्टर यांनीच घोषणा केली होती। आणखी एक मुद्दा पवार गटाकडून अधोरेखित करण्यात आला ते म्हणजे आतापर्यंत शरद पवार हेच कायम राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेले आहेत। त्यांनीच पक्षाचा विस्तार केलाय, ते निर्विवाद अध्यक्ष राहिलेत, त्यामुळे त्यांच्या अध्यक्षपदावर अशा रीतीने प्रश्न उपस्थित केला जाऊ शकत नाही। शरद पवार यांची भूमिका ही कायम पक्षाच्या हितासाठी राहिलेली आहे, त्यामुळे हा संघटनेचा वाद म्हणता येणार नाही। याशिवाय 2019च्या निवडणुका राष्ट्रवादीने एकत्र लढल्यात। 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाने आघाडी करत निवडणुकीला सामोरे गेले होते आणि त्यावेळी 54 आणि 44 असे आमदार विजयी झाले होते। त्यानंतर महाविकास आघाडीची स्थापना करण्यात आली आणि त्यावेळी सुद्धा अजित पवार यांचा पक्ष विस्तारात कुठलाही हातभार किंवा भूमिका राहिलेली नाही, असा गंभीर आरोप शरद पवार गटाच्या वकिलांकडून अजित पवार गटाकडे करण्यात आलाय। याशिवाय शरद पवार यांनाच पक्षाचे अधिकार आहेत हे सांगताना देवदत्त कामत यांनी काय युक्तिवाद केला तर दिल्ली इथे जे अधिवेशन पार पडलं त्या 10 नोव्हेंबरच्या अधिवेशनात शरद पवारांना सर्व अधिकार देण्यात आले होते। राष्ट्रीय अधिवेशनात राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सर्व निवडी करण्याचे अधिकार पवारांना बहाल करण्यात आले होते। त्यामुळे पवार यांना दिलेले सर्व अधिकार हे सर्व पदाधिकाऱ्यांना मान्य होते। जर पदाधिकाऱ्यांना अधिकार मान्य होते तर मग शरद पवार यांची अध्यक्षपदाची निवड ही बेकायदेशीर कशी ठरू शकते असा सवाल सुद्धा देवदत्त कामत यांनी उपस्थित केला। याशिवाय शरद पवार यांच्या निवडीचं पत्र सुद्धा प्रफुल्ल पटेल यांनीच पाठवल्याचं सुद्धा कामत यांनी पुढे स्पष्ट केलं। शरद पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून ज्यावेळी दिल्लीतल्या राष्ट्रीय अधिवेशनात निवड झाली त्याचं पत्र हे देशभरातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यालयांना आणि पदाधिकाऱ्यांना खुद्द प्रफुल्ल पटेल यांनी पाठवलं होतं। त्यामुळे प्रफुल्ल पटेल यांनी पाठवलेल्या पत्रावर सर्व कार्यालयांनी आनंदाने निर्णय स्वीकारल्याचं सुद्धा कळवलं आणि त्याला कोणीही त्यावेळी विरोध केला नव्हता। याशिवाय राष्ट्रीय अध्यक्षपदाचा पवारांनी ज्यावेळी राजीनामा दिला त्यावेळी सुद्धा सर्वांनी पुन्हा एकदा पवारांचीच राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्याचा निर्णय मान्य केला होता। यामध्ये आताचे अजित पवार गटातले खुद्द अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांचा सुद्धा समावेश होता। त्यामुळे कुठलाही वाद देखील या राष्ट्रीय अधिवेशनादरम्यान झाला नाही। त्यामुळे ज्यावेळी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेण्यात आला त्यावेळी अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी 2 जुलैला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट असल्याचा प्रचार अजित पवार गटाने सुरू केला। मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिस्त पालन समितीने तात्काळ बंडखोरांच्या विरोधात अपात्रतेच्या कारवाईला सुरुवात केली। या ठिकाणी आपण नमूद करू इच्छितो की लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये आपल्याकडे बहुमत आहे असा दावा शरद पवार गटाच्या वकिलांनी केलाय। खासदारांची संख्या आपल्याकडे जास्त असल्याचा पवार गटाकडून उल्लेख करण्यात आला। याशिवाय 30 तारखेच्या आधी तुम्ही कधीच हा मुद्दा उपस्थित केला नाही किंवा कुठलाही वाद नव्हता तर मग पक्षफुटीचा मुद्दा आलाच कुठून असा सवाल सुद्धा पवार गटाच्या वकिलांनी अजित पवार गटाच्या वकिलांकडे केला आणि यावेळी अनेक जुन्या केसचा दाखला दिला जातोय। कलम 15च्या अनुषंगाने असा वाद उभा करता येत नाही असं सुद्धा पवार गटाच्या वकिलांनी म्हटलं। त्यामुळे आता आपल्या प्रक्रियेवर विश्वास नाही असं म्हणणाऱ्या अजित पवार गटाला सुद्धा पवारांच्या वकिलांनी सुनावलं। आता कामत यांच्याकडून आणखी वेळ मागण्यात आला जो निवडणूक आयोगानं मान्य केलाय। त्यामुळे आता पुढची सुनावणी ही बुधवारी होणार आहे आणि
त्यानंतर गुरुवारपासून अजित पवार गटाचा युक्तिवाद सुरू होणार आहे। दरम्यान आज वाढीव वेळ देण्यावरून सुद्धा अजित पवार गटाचे वकील मुकुल रोहतगी आणि शरद पवार गटाचे वकील देवदत्त कामत यांच्यात जोरदार खडाजंगी झाली। त्यामुळे आज पुन्हा एकदा काका पुतण्याच्या या लढाईत काका हा पुतण्यावर भारी झालेला दिसला। काकाच्या वकिलांनी पुतण्याच्या वकिलांना झापलेलं दिसतंय। तरी आता या सुनावणीत आणखी काय कंगोरे आहेत, आणखी काय घडामोडी पुढे घडतात हे सुद्धा आपल्याला या पुढच्या सुनावणींमध्ये कळणार आहे। आणि त्याचेच अपडेट्स पाहण्यासाठी सकाळचं YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर सकाळचं फेसबुक पेज नक्की फॉलो करा, लाईक करा आणि शेअर करा। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।